जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या आजच्या दिवसात काय दडलंय, यश की अडथळे, प्रेम की तणाव, पैसा की नुकसान, फक्त 60 सेकंदात जाणून घ्या तुमचं अचूक राशी भविष्य. स्वागत आहे दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे ग्रह नक्षत्रांच्या हालचाली सांगतात तुमचं राशी भविष्य. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, पण एक चूक सगळे निर्णय नक्कीच बदलू शकते. त्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्या नक्कीच नशीब बदलू शकतात. आणि अशाच रोजच्या अचूक राशीफळासाठी आत्ताच दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचं राशी भविष्य. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रियजनाशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्यात टाळा. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे गरजेचे आहे, म्हणून सकारात्मक विचाराने आज त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. ज्या मित्रांसोबत बऱ्याच वर्षांपासून भेट झाली नाही, आज त्यांना भेटण्यासाठी योग्य वेळ आहे. लकी क्रमांक 7. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक फायदेदायक ठरेल. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेट मिळते. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा, अन्यथा घरामध्ये वातावरण विस्कळीत होण्याची जास्त प्रमाणात चान्सेस आहेत. एक दुसऱ्यांच्या संबंधाने गैरसमज देखील जास्त प्रमाणात होऊ शकतात. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल. आपल्या मनात आज आपल्या कुणी खास व्यक्तीला घेऊन नाराजी राहील, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही गोष्टीला घेऊन होईल तेवढे ओपन राहण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नाराजीचे कारण सर्वात महत्त्वाची जवळची व्यक्ती असेल. लकी क्रमांक 7. मानसिक नैतिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण घेणं ही संपूर्ण विकासासाठी आवश्यक असते. दिवसाच्या सुरुवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असे असणारे तुमचा निष्काळजीपणा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेलात तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे नक्कीच लक्ष वेधून घेईल. कुठल्या कारणास्तव आज तुम्ही ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते, याचा फायदा तुम्ही आज घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे, तो म्हणजे तुमचा टाईम टेबल बऱ्या प्रमाणात सेट झालेला जाणवायला लागेल. आजच्या दिवशी काहीही करू नका, फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या आणि कृतज्ञ राहा. लकी क्रमांक 5. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे, नाही तर चुकीच्या संबंधाने चुकीचे OTP किंवा बँकिंग संबंधाने तुमच्या संबंधाने फ्रॉड होण्याची भीती आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस सर्वोत्तम दिवस असेल. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत किंवा जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकतात आणि आपल्या जीवनात चालत असलेल्या गोष्टी त्यांना सांगू शकतात. होईल तेवढी एक सतर्कता बाळगली तर ती म्हणजे बरी. कुठलीही गोष्ट खूप जास्त ओपन होऊन सर्वांना सांगत बसू नका, नाहीतर येणाऱ्या काळात तुम्हाला पश्चाताप भोगावा लागू शकतो. लकी क्रमांक 8. तुमच्या संयमी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागेल. कोणतीही गुंतवणूक घाई गडबडीत करू नका. गुंतवणुकीच्या सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आपल्या आजी आजोबाशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का बसणार नाही याची काळजी घ्या. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजचा दिवस तुम्ही जोडीदारासोबत भांडण करू शकता. तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल, परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला बऱ्याच गोष्टींना सामोरे जाण्याचे चान्सेस आहेत. त्या संबंधाने एक दुसऱ्यांच्या संबंधाने गैरसमज, वादविवाद किंवा अफवांना देखील सामोरे जाण्याचे चान्सेस येऊ शकतात. लकी क्रमांक 7. ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या किमती वस्तू सांभाळून ठेवा. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्याच आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल. आज सुट्टीचा दिवस. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद काय असतो ते आज तुम्ही अनुभवू शकता. लकी क्रमांक 5. तुमची उच्च कोटी ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देय परत मिळवाल किंवा
नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्या जवळ कुटुंबियांसाठी आज आपल्या मित्रांसाठी वेळ नाही तर तुम्ही दुःखी व्हाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. आपल्या प्रिय मित्रांसोबत पर्याप्त वेळ घालवण्याची शक्यता आहे. असे क्षण आपल्या संबंधांना उत्तम आणि उज्ज्वल असे बनवेल. लकी क्रमांक 7. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग दाखवेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल. सतत हसतमुख आणि आपल्या स्वभावामुळे आनंदी आणि उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकवू शकता. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. लकी क्रमांक 9. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल. परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांच्या किंवा लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल. परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले फळ दिसून येईल किंवा परिणाम दिसून येतील. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसासाठी काही उत्तम आठवणी एकत्रित करू शकतात. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा चांगल्या पद्धतीने आणि आनंददायी पद्धतीने लाभ घ्यावा. लकी क्रमांक 6. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पना विश्वात जगत होतात आपल्या घरातील वस्तू आवरण्यात आज तुम्ही प्लॅन कराल. परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. आज तुम्ही भरपूर पूजा करणार आहात. मित्रांसोबत खूप उत्तम वेळ व्यतीत करू शकतात. सोबतच अशा जागेवर जाण्याची शक्यता आहे जिथे नवीन लोकांसोबत भेट होऊ शकेल. लकी क्रमांक 6. एकदम चोख असेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदानी वाढणे दृष्टीपथात येईल. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटुंबातील सदस्यांना मदत करा. मैत्रीचे गाठ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयाराधन करा. काही रोचक मॅगझिन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. तुमचे जोडीदार आज तुम्हाला एकदम सुंदर असे सरप्राईज देणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा प्रेमपूर्वक आणि शांततापूर्ण आणि रोमॅन्टिक असणार आहे. शांततेने विचार करून आज तुम्ही सर्व लोकांसोबत गप्पा कराल. लकी क्रमांक 4. अडचणीच्या बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतिधैर्य खचेल. जे लोक आतापर्यंत विनाकारण किंवा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे. कारण आज अचानक तुम्हाला पैशाची किंवा आर्थिकतेची आवश्यकता लागणार आहे. कामाच्या ताणतणावाचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी तुम्ही वेळ देता येऊ शकत नाही. या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील. परंतु त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. सकाळचे ताजे ऊन आज तुम्हाला नवीन ऊर्जा आणि एनर्जी प्रदान करेल. लकी क्रमांक 1.